अगं पण तू एवढी पावडर कशाला मागवतेस? वृंदाला ॲलर्जी आहे ना, थोडीशी पावडर टाकली तर थोडीशी आजारी होणार, म्हणून मग आता साफसफाईला येईल की नाही ती, मग त्यानंतर तिचा पुढचा आठवडा मस्तपैकी वाया जाईल. पण ती साफसफाई करायला येईल तरी का? येणार, नक्की येणार. पण ती नाहीच आली तर? त्या बंगल्यात टाकेन. देवा, प्रसादचं हॉटेल सुरू होणार आहे, त्याची भरभराट होऊ दे. प्रसादला त्याच्या करिअरमध्ये समृद्ध होऊ दे आणि खूप आनंदीही राहू दे. त्याला खूप पैसे मिळून आईबाबांचं कर्ज लवकरात लवकर फेडू दे. त्याला चांगली माणसंही भेटू दे. फक्त माझ्यासाठी मागणार आहेस का स्वतःसाठी काही मागणार आहेस? प्रसाद, हे सगळं मी स्वतःसाठीच मागतेय. म्हणजे तुझं जर चांगलं झालं तर माझंही चांगलंच होणार आहे ना. काय सारी तुमच्या पूजेच्या मध्ये आले. साईबाबाचा अंगारा आहे. थँक्यू. जागृत देवस्थान आहे ते. हा अंगारा लावलात ना तर तुमची समधी इच्छा पूर्ण होतील बघा. मिठाई, तुम्ही म्हणताय तसंच होऊ दे. मला काम आहेत, मी निघते. हा मॅडम, तयार आहात ना? जायचंय ना आपल्याला? हो, पण हा. सासूबाई, काय सासरे बुवा, बाहेर असते. सासूबाई, अहो मुंग्यांची पावडर आहे. केवढा वास येतो त्याला. आज येणार ना मुंग्यांची पावडर म्हटल्यावर तुम्हाला सांगतो. अहो मुंग्यांची पावडर ना मी 2 पिशव्यांमध्ये गुंडाळून आणले तरी त्याचा वास जात नाहीये. अहो रिक्षामध्ये तर ना मला ना असं झालं माहितीये, तो रिक्षावाला सुद्धा बोंबलत होता.